नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्स मध्ये। किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट। आज आपल्या चॅनलमध्ये आपल्यासोबत मुलाखत देण्यासाठी आलेत मराठा उद्योजक लॉबीचे अध्यक्ष विनोद बडे सर। नमस्कार बडे सर। नमस्कार। तुमचं खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। आज काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, तर मला सर्वात पहिले असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमचा जो हा ग्रुप आहे किंवा ही लॉबी आपण ज्याला म्हणतो मराठा उद्योजक लॉबी, ही लॉबी स्थापन करण्यामागं तुमचा काय उद्देश होता? तुम्ही का स्थापन केली? 2016 या वेळी मराठा क्रांती मोर्चा, श्रद्धाताईंना न्याय मिळावा, एक मराठ्यांचे मोर्चे सुरू झाले। त्यावेळेस 2-3 प्रकारचे लोक आपण पाहायला बघितले की ज्यांना न्याय हवा होता। त्याच्यामध्ये काही लोक राजकीय दिसले, काही लोक राजकीय लोकांच्या मागे धावताना दिसले। पण मी ज्या कम्युनिटीमध्ये राहतो म्हणजे उल्हासनगर, तिथे सिंधी कम्युनिटी आहे 80%। ज्या लोकांच्या मध्ये व्यवसाय करतो तो ती गुजराती कम्युनिटी। यांचं एक स्वतःचं अस्तित्व आहे, त्यांचं एक स्वतःची कम्युनिटी ग्रुप्स आहेत जिथे त्यांची लॉबिंग चालते। त्याला बघून जर आत्ताचा हा जो तरुण आहे त्यांना जर आपण व्यवसायाकडे वळवलं, आणि त्याच्यामध्येच आपला एक विषय आला होता आरक्षणाचा। बरोबर, आरक्षण पुढे होईल नाही होईल, केव्हा होईल, आपण ते मिळवू, पण तो फायनल उत्तर आपलं नाहीये। फायनल उत्तर, कारण की किती नोकऱ्या राहिल्यात, किती काय बेनिफिट होईल हे माहीत नव्हतं। एक असं क्षेत्र आहे जिथं कोणतंही आरक्षण नाही, ते म्हणजे व्यवसाय। हे मला ठाम होतं, कारण की लहानपणापासून व्यवसाय ही गोष्ट मी आपल्या घरातून पाहिलेली। आता मला असं विचारायचं आहे सर की तुम्ही जे सांगितलं आता की सिंधी समाज असेल, मारवाडी, गुजराती या लोकांची लॉबिंग असते, ती लॉबी करतात आणि व्यवसायात या लोकांना फायदा होतो, तर अशी मराठा समाजाची या अगोदर कुठलीही लॉबी नव्हती का? नाही, म्हणजे कुठलाही ग्रुप नव्हता? मराठा समाजाचा एक WMO, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, त्यावेळेला सगळ्यात मोठा म्हणजे प्रवीण पिसाळ त्याचे फाउंडर, त्यांनी स्थापन केला होता। सोशल वरती, सोशल कामासाठी सगळ्यात ऍक्टिव्ह ग्रुप म्हणजे WMO। अच्छा। पण तिथे व्यावसायिक जर काही गेलं तर आपले लोक विरोध करायचे की हे OLX नाहीये, तुम्ही OLX वरती विका। माझ्या काही पोस्ट गेल्याच्या नंतर त्या पोस्ट डिलीट केल्या गेल्या, आणि त्यानंतर डोक्यामध्ये कल्पना आली की व्यवसायासाठी स्पेशल आपण असं काहीतरी ग्रुप बनवला पाहिजे। तेव्हा जाऊन तिथे मराठा उद्योजक लॉबीचा जन्म झाला। बरोबर, म्हणजे तुम्ही खरं म्हणजे कम्प्लिटली व्यावसायिक ग्रुप हा तुमचा सुरू झाला। बाकीचे जे ग्रुप होते ते समजा काही सामाजिक काम, सोशल काम करण्यासाठी त्यांनी ते ग्रुप स्थापन केला। तरी कधी स्थापन केला हा ग्रुप आपण? 2016 मध्ये ऍक्च्युली याच्या कामाला सुरुवात झाली, पण ऑफिशियली आपण ज्याला म्हणतो 19 नोव्हेंबर 2017 रोजी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना आपण इन्व्हिटेशन दिलं, आणि त्यांना कळालं दिल्लीवरून ते कोल्हापूरला जायच्या ऐवजी आपल्या कार्यक्रमाला आले। 19 नोव्हेंबरला ऑफिशियली आपण त्याला लोकांच्या समोर आणलं उल्हासनगरमध्ये। पण तुम्हाला जर खरं सांगायचं झालं तर मराठा उद्योजक लॉबीची खरी क्रांती घडली छत्रपती संभाजीनगर मध्ये। इथं कशी घडली? काय वैशिष्ट्य काय इथलं? काही वैशिष्ट्य म्हणजे काय होतं की पहिल्यांदा ज्यावेळेस मराठा उद्योजक लॉबी स्थापन केली त्यावेळेस विरोध करणारे हे सगळ्यात मोठा आपला समाज होता। अच्छा। की व्यवसायाच्या नावासोबत मराठा हे नाव जर जोडल्याच्या नंतर व्यवसायावरती नुकसान होईल। ठीक आहे। आता एक मुलगा होता, त्याचं नाव मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, वाळूज MIDC मध्ये तो कामाला होता। त्यांनी वाळूज MIDC मध्ये त्याला काय 200-250 रुपये पगार मिळत असेल, तो सोडून एक वडापावची सायकल सुरू केली, त्याच्या मागे डब्बा ठेवला, त्या डब्यावरती मराठा उद्योजक लॉबीचा मोठा लोगो लावला, आणि ती पोस्ट सगळ्यात तुफान व्हायरल झाली। अच्छा, लक्षात घ्या, म्हणजे मराठी माणूस, आता मी मराठी की व्यवसाय करण्यासाठी लाजतो हे त्या मुलाने दाखवून दिलं। त्यानंतर त्या मुलाने परत मोठं बऱ्याचशा गोष्टी करत गेला। आजही ती व्यक्ती आपल्यामध्ये आहे, नाव मला नेमकं लक्षात येत नाहीये, पण थोडक्यात तिथून जी सुरुवात झाली, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1000 पेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुप आपल्या लोकांच्या मध्ये आहेत। 5.25 लाख लोक आपल्या ग्रुपचे मेंबर्स आहेत। 1.25 लाखापेक्षा जास्त फेसबुक फॉलोअर्स आहेत। इंस्टाग्रामला खूप चांगला रिव्ह्यू, पण याच्यापेक्षा जास्त आपली आता ठाण्यामध्ये आज 40वी मासिक बैठक पार होते। अच्छा। गेल्या काही वर्षांमध्ये 1100 कोटींपेक्षा आपल्या मराठा समाजाने मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून टर्नओव्हर एकमेकांमध्ये केलेला आहे। हे आपलं वैशिष्ट्य आहे। आताच तुम्ही सांगितलं की तुमचं फेसबुकवरती 5.5 लाख लोकांचा ग्रुप आहेत। बरेचसे तुम्ही ग्रुप्स तयार केलेत छोटे छोटे। मला एक म्हणायचं आहे की हे ग्रुप्स तुम्ही फेसबुकवर तयार केले, व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, परंतु प्रत्यक्षात तसं काम झालेलं आहे का?
म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर काम होतंय का? आता म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की ठाण्यामध्ये 40वी मासिक बैठक, पेड बैठक, 500 रुपये तिथे चार्जेस आहेत, कारण तिथे हॉटेलचे पैसे जास्त. हा. दर महिन्याला 50 लोक येतात शहराच्या ठिकाणी. अच्छा. मुंबईमध्ये असंख्य बैठका झाल्यात, पुण्यामध्ये 12वी बैठक आहे, डोंबिवलीमध्ये 12वी बैठक आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आमची 12वी बैठक पार झाली आणि खूप जवळजवळ 55-60 लोक होते. मला एक विचारायचं, तुम्ही आता वारंवार बैठक म्हणतायत, आमच्या प्रेक्षकांना आणि लोकांनी समजलं पाहिजे की या बैठकी मागचा काय उद्देश असतो आपल्याला, आपण कोणाला बैठकीला बोलवतो आणि त्या बैठकीमध्ये आपण काय आपलं मोटिव्ह असतं बैठकीमागचं? मासिक बैठकीमध्ये 100 पैकी 99 लोक हे व्यावसायिक असतात. अच्छा. ठीक आहे. एकमेकांचा व्यवसाय एकमेकांसोबत शेअर करणं, एकमेकांसोबत लीड शेअर करणं आणि त्यातून व्यवसाय जनरेट करणं. आज तुम्ही आहात, मी तुमच्यापाशी बोललो की मी विनोद बडे, माझं असं असं काम आहे. तुमच्या मित्राला त्या गोष्टीची आवश्यकता असेल तर समाज भावना म्हणून तुम्ही मला फोन करणार, विनोद भाऊ असं असं माझ्या मित्राची फोटोग्राफीचं काम आहे, तेवढं तुम्ही करून घेता का? माझं काम आहे लीड देणं, तुम्ही तुमचं बोलायचं, तुम्ही तुमच्या पैशाचं बोलायचं, तुम्ही तुमची सर्व्हिस बघायची आणि तुम्ही ते काम घ्यायचं. ही सद्भावना आपल्या लोकांच्या मध्ये ती जागी झाली. हा, म्हणजे सर्व व्यावसायिकांना एकत्र करायचं आणि एकमेकांना त्यांचा कसा फायदा करता येईल, येस, एकमेकांचं कसं गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड टेक, अशा प्रकारे तुम्ही खूप चांगलं काम करता तुम्ही आणि खूप अभिनंदन तुमचं आणि कौतुक करावं असं वाटतं की मराठा समाजाच्या छोट्या छोट्या उद्योजकांना तुम्ही पुढे आणण्याचं काम करतायत. नक्कीच सर्व मराठा समाजाकडनं आणि सर्वांकडनंच तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट मला असं विचारायचं की हा जो तुम्ही मराठा लॉबी स्थापन केली, याच्यामध्ये फक्त मराठा समाजाचेच लोक भाग घेऊ शकता की इतरही लोक याच्यामध्ये भाग घेऊ शकता? तुर्तास या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी मी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या सांगू इच्छितो. एक, मराठा उद्योजक लॉबी ही कुणाचाही द्वेष, विरोध किंवा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत नाही. पहिल्या आपले एक जुन्या काळातली म्हण होती की तुम्हाला जर शहर साफ करायचंय तर तुमचं घर साफ असणं गरजेचं आहे. बरोबर. घर साफ असल्याच्या नंतर अंगण साफ. तर तुर्तास मराठा उद्योजक लॉबी मराठा समाजासाठी फक्त आणि फक्त मराठा बांधवांनाच ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत, शाळेचा दाखला आणि आधार कार्ड. अच्छा. आधी आम्हाला पाटलांनी पहिल्यांदा जसं म्हटलं होतं की पाटील हे गावाचे सरदार होते, त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलंय. आम्ही सगळ्यांना आजही म्हणतोय की आम्ही कोणाला विरोध करत नाहीये, पण पहिल्यांदा जे आमचं घर बिघडलेलं आहे, बरोबर, त्यांना पहिल्यांदा आम्हाला योग्य वेळेवरती लाईनीवरती आणायचंय, त्यांना व्यवसायामध्ये उतरवायचंय. शेवटी पाटील चालला तर मग पहिले म्हण असायची की पाटलांचा बैलगाडा चालला तर बाकीच्यांचे बैलगाड्या आपोआप चालणार आहेत. बरेचसे असे उदाहरण आहेत. त्यामुळं तुर्तास सध्याच्या स्थितीला हा ग्रुप फक्त आणि फक्त मराठा आणि मराठा समाजासाठी आहे. कुणाचा आम्ही द्वेष करत नाही, प्राधान्य आपल्या बांधवांना द्या, याच दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. नक्कीच. या तुम्ही जे सांगितलं आता, कुणाचाही द्वेष या ठिकाणी केला जात नाही, सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहेत. परंतु सुरुवातीला बडे सरांचं म्हणणं आहे की आपलं जे घर आहे ते साफ झालं पाहिजे. याचा अर्थ असा की माझ्या समाजातले जे काही गरीब तरुण आहेत, जे छोटे व्यावसायिक आहेत, हे आज मोठे झाले तरच ते दुसऱ्या समाजाला मदत करू शकतील आणि दुसऱ्या समाजालाही सुद्धा ते पुढे आणू शकतील. हा यामागचा उद्देश आहे. अगदीच. नक्कीच खूप चांगला उद्देश ठेवून या ठिकाणी या ग्रुपची स्थापना केलेली आहे. बडे सर, आधी हे बोलता बोलता एक गोष्ट मला विचारायची राहून गेली की तुम्ही म्हणताय की आपल्याला आता ह्या ग्रुपची स्थापना आपण केली, आपण आता व्यावसायिकांना मदत करतोय. तर या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या 2017 पासून तर 2025 संपत आलंय, तर आजपर्यंत आपण किती उद्योजक घडवले आणि किती लोकांना डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या ग्रुपच्या माध्यमातून फायदा झाला असं सांगता येईल तुम्हाला? साधारणतः मी तुम्हाला आहे ना खूप लांबचे काही हे सांगणार नाहीयेत, पण अशी लोक मी तुम्हाला सांगू शकतो की जी आत्महत्येच्या कगारावरती पोहोचलेली होती. अच्छा. त्यातल्या त्यात एक व्यक्ती अशी आहे, शिवरायू अमृतुल्य, आत्ताच आपला वर्धापन झाला, त्याच्यामध्ये त्यांचं स्पॉन्सरशिप मध्ये चांगल्यापैकी ते सपोर्ट मध्ये होते. आज त्यांच्या साधारणतः 150च्या आसपास काहीतरी शाखा आहेत चहाच्या. 2023-22 मध्ये त्या व्यक्तीला काही लोकल लोकांकडून त्रास झाला होता. चालू सेटअप सोडून त्यांना सगळं काही त्यांचं शून्यावरती आलं होतं. लॉबीच्या माध्यमातून त्यांना जे काही सहकार्य मिळालं, हे मीच नाही, ती पराग पाटील ही व्यक्ती पण सांगू शकते की त्यांचा व्यवसाय आज 150 स्टॉल 150 फ्रँचायझी पर्यंत पोहोचल्या गेल्या 2 वर्षांमध्ये. आपण त्यासाठी काय मदत केली? आता काय होतं माहितीये का, बऱ्याच गोष्टी पडद्या आडच्या असतात. प्रत्येक गोष्टी तुम्ही लोकांच्या समोर मांडू शकत नाही, पण जी माणसाला बघा, आर्थिक मदतची खूप लांब, तुम्हाला मानसिक जो हे मिळतो, त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी
आज मला तुम्हाला जर मी तुम्हाला बघा, तुम्ही प्रश्न नेहमीच विचारता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 10x20चा जर बॅनर लावायचा, एका बॅनरसाठी किती खर्च येतो आपल्याला? 10x20 म्हणजे 20 स्क्वेअर फूट आहे की नाही? फिटिंग सोबत किती खर्च येतो? काय लागेल? 1,500-2,000 रुपये. 2,000 रुपये, बरोबर. 2,000. त्याचं भाडं 7 दिवसाचं जे काही प्रोफेशनल घेतलं असेल त्या प्रमाणात म्हणजे 4,000 रुपये. 4,000 जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात फक्त शहरापुरती करायची आहे तर 50 बॅनर लावणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ₹1,00,000 तुम्हाला एका जाहिरात, त्याच्यातून किती कस्टमर येतील तुम्हाला माहित नाहीये. पण तुमच्या व्यवसायाला हमखास आपल्याकडे किमान 5,000 ग्राहक मिळण्याचे चान्सेस, मी बघा 5 लाख लोक नाही, 1% धरतोय, ठीक आहे. 100 डिवाइड बाय 1 म्हणजे 1% धरायचं. 1%. 5,000 कस्टमर तुमच्याकडे रेडी आहेत, तुमची सर्व्हिस, तुमची क्वालिटी, आणि तेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं प्लॅटफॉर्म फ्री आहे. बरोबर. एखादा जर स्टॉल असेल, तिथला जो काय एम्बियन्सचा चार्ज येत असेल, समजा वर्षातून एखादा कार्यक्रम होतो तो नॉमिनल समजा त्या स्टॉलच्या टाइम, पण बाकी तुम्हाला वर्षभर फेसबुकला ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रात 4 लाख लोकांपर्यंत तुमची जाहिरात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जाते. पोहोचते, बरोबर. हे सगळ्यात मोठं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला लाखो रुपये पोहोचूनही तेवढ्यामध्ये पोहोचते. बरोबर सांगितलं बडे सर, की आजकाल आपण बघतो की कुठलाही बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी नेटवर्क महत्वाचं आहे, आणि तेच रेडीमेड नेटवर्क बडे सरांनी तयार करून दिलंय मराठा समाजासाठी. आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून हजारो तरुण, हजारो व्यावसायिक या ठिकाणी आज उभे राहिलेत आणि मोठे झालेत. सर मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. जरी मी याचा संस्थापक अध्यक्ष असेल तरी आमची खूप मोठी टीम आहे. कार्यकारिणी सदस्य 11 आणि 400 ऍडमिन संपूर्ण महाराष्ट्रात काम करतात, जे स्वतःच्या खिशातले 100, 200, 500 रुपये खर्च करतात. आमचे प्रदेशाध्यक्ष आता वैभव फडतरे, ज्यांच्याकडे मी काहीतरी कारणाचं, कारण की जबाबदारी बदलत राहावी लागते. मी वरती मॉनिटरिंग करतो, आज ते काम करतायत. त्यांच्यासोबत अजून आमची 11 लोकांची टोटल कमिटी आहे. संभाजीनगर मधील एक राहुल बारावकर म्हणून आहेत. आज ही सगळी जी ऍडमिन आमच्या सोबत होती आजच्या बैठकीला, या लोकांचं हे सगळं यश आहे. यांच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढते, नेटवर्किंग वाढते, त्यामुळे हे शक्य आहे. विनोद बडे एकटा काही करू शकत नाही, किंवा तुम्ही एकटे काही करू शकत नाही. नक्कीच हे एवढा मोठा व्यवसाय, एवढ्या मोठ्या लोकांना कनेक्ट करायचा असेल तर नक्कीच आपल्याला एक मोठी टीम लागते. आणि या टीमचा सुद्धा खूप सिंहाचा वाटा आहे, कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. इथे जशी संभाजीनगरमध्ये तुमची टीम काम करते, तशीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमची अशी टीम कार्यरत असणार आहेत. नक्कीच. सर, मला अजून असं विचारायचं आहे की मराठा समाज जो आहे त्यातले जे तरुण मुलं आहेत, आजकाल व्यवसाय काहीतरी त्यांना करू बघतायत, बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं या तरुण मुलांच्या मानसिकतेमध्ये काही म्हणजे उद्योजकीय मानसिकतेबद्दल काय म्हणाल तुम्ही? 2017 पर्यंतची मी तुम्हाला परिस्थिती सांगतो. व्यवसाय म्हटलं की आपले लोक पहिल्यांदा, मुलांची खूप इच्छा असायची, पण आई वडील हे व्यवसाय म्हटल्यावरती सरळ म्हणायचे हा आपला बिंड नाही. बरोबर. तू नोकरी कर, 10,000ची कर, 5,000ची कर, 15,000ची कर, पण तू नोकरी कर. आम्ही 2017 मध्ये पहिल्यांदा टार्गेट ठेवलं, आई वडिलांना टार्गेट करायचं आणि त्यांच्या डोक्यावरती ती गोष्ट टाकायची की व्यवसायामधून चहाचा जरी व्यवसाय केला तरी रोजचे 1,000 रुपये कमवू शकतो. बरोबर. त्यामुळे 2017ची मानसिकता व्यवसायाच्या बाबतीमध्ये खूप खराब होती. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये जर आपण बघतोय तर युथ तरुण व्यवसायाकडे वळायला लागलाय नोकरीच्या पेक्षा. पण हे सगळं शक्य झालंय हे जे आपल्या चळवळीचा 5-10% त्याच्यामध्ये असेल, त्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियावरती हे जे नवीन तरुण आलेत, व्यावसायिक आलेत, यांचाही एक चांगल्यापैकी वाटा, कारण यांनी दाखवलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून पण मोठा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. बघा, एकटं माझं किंवा एकटं त्यांचं यश नाहीये. या सगळ्या तरुण मुलांनी हे जे काही नवीन यशाची पायरी दाखवून दिली आहे. आज आमच्या याच्यामध्ये एक 14 वर्षाचे रील स्टार आले होते. वय वर्ष 14. एक 14 वर्षाचा मुलगा आला होता, तो व्हिडिओ एडिटिंगचं काम करतो. म्हणजे 14व्या वर्षी मानसिकता बघा आता बदलली. आई वडील म्हणतात की तुम्ही व्यवसाय करा, 14व्या वर्षी मुलं व्यवसायात पडायला लागले. ते इन्फ्लुएन्सर असू द्या, तो पण व्यवसाय. त्याच्यासाठी किती मानसिक तणाव झेलावा लागतो मला खूप चांगलं माहिती आहे सोशल मीडियामध्ये. त्यामुळं पहिल्याची परिस्थिती आणि 2025, 2017 आणि 25 मध्ये तुम्हाला जर बघायला गेला ते 7 वर्ष दिसत असतील, पण 300 वर्षाचा डिफरन्स या 7 वर्षामध्ये तुम्हाला घडवून आणलेला आहे व्यावसायिकतेच्या, मानसिकतेच्या बाबतीमध्ये. बरोबर. नक्की सर, तुम्ही आता मानसिकतेबद्दल खूप छान पद्धतीने सांगितलं की तुमचं म्हणणं आहे की फक्त माझाच वाटा नाही, तर सोशल मीडियामध्ये जे काही दुसरे अदर नेटवर्क्स आहेत किंवा अदर इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांच्यामुळे सुद्धा आज या तरुण पिढीला मार्गदर्शन मिळतंय आणि एक रस्ता मिळतोय. नक्कीच. आणि मला असं अजून एक विचारायचं वाटतं की तुम्ही जे सांगितलं आता की तरुण मुलं आता उद्योगाकडे वळलेत आणि नोकरी सगळ्यांनाच मिळते असं नाही. बऱ्याच तुम्ही पालकांनी समजून सांगितलं. पालकांचं मन परिवर्तन करणं हा खूप मोठा विचार तुम्ही केला. कारण सर्वसामान्य लोक विचार करताना काय करतो की मला फक्त या मुलाला किंवा या व्यावसायिकाला टार्गेट करायचं, परंतु तुम्ही
त्या व्यावसायिकाच्या मागे त्याचे आईवडील आहेत बरोबर. हा विचार करून त्यांचं सुद्धा मन परिवर्तन केलं आणि तो कसा व्यवसाय चांगला करू शकतो हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं. ही खूप मोठी जबाबदारी आणि एक सामाजिक भान आहेत बरोबर. हे तुम्ही ठेवलं. अजून मला असं विचारायचं आहे की तुम्ही हा व्यावसायिक प्लॅटफॉर्म उभा केलाय, ग्रुप उभा केला, पण याच्या व्यतिरिक्त काही सामाजिक जबाबदारी आपण पार पाडता का किंवा काही सामाजिक काम आपण काही केलंय का? 2018 मध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती आली होती कोल्हापूर आणि ह्या भागामध्ये, त्या टायमाला साधारणतः एक 8 ते 10 ट्रक तिथे लोकांना राशन, कपडे, संभाजीनगर मधून आपल्या साधारणतः 1 ट्रक पेक्षा जास्त मटेरियल गेलं होतं. नगर असेल 7-8 ट्रक पेक्षा जास्त धान्य त्या टायमाला गेलं होतं. अच्छा. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात स्पीडी प्लाझ्मा असेल, ब्लड असेल आणि हॉस्पिटल असेल, या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त आणि तगडी काम करणारी जी टीम होती ती मराठा उद्योजक लॉबी होती. आणि आमचा प्रत्येक बांधव होता, मी हक्काने सांगू शकतो. त्या काळाला तुम्हाला जर कोरोना झाला आणि तुम्हाला बघायला येणारा तुमचा नातेवाईक येत नव्हता, पण आपल्या लॉबीतली टीम त्यांना जेवण, अन्न, खाण्य पोहोचवायला सगळ्यात पुढे होती. म्हणजे मला काय होईल याच्याशी देणं घेणं नाही. त्याच्यानंतर आता मध्ये जो परत पूरस्थिती आली होती त्या टायमाला प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा तेव्हा मराठा उद्योजक लॉबी हक्काने उभी राहते. मध्यस्थी आपण सगळ्यात मोठं महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं. त्या टायमाला माझ्या मते 2000 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केलं होतं. आणि आता जर कोणाला हॉस्पिटलमध्ये गरज असेल, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये, उपमुख्यमंत्री सहायता निधीमध्ये श्री मंगेश चिवटे हे माझे चांगले मित्रबंधू आहेत, त्यांना कधी सांगितलं तर त्यांच्याकडून जेवढे प्रयत्न होतात त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करायच्या ऐवजी राम जगताप म्हणून आमचे एक मित्र आहेत बदलापूरचे, कोणत्याही पक्षाच्या, तिथे जर एखाद्या हॉस्पिटलने बिल जास्त केलं, आता मी तुम्हाला सांगतो 8 लाख रुपये बिल केलं होतं, समोरच्या हॉस्पिटलला त्यांनी सांगितलं की आम्ही हॉस्पिटल ठेवू नाही तर तुम्हाला, तर त्यांनी 8 लाखाचं सरळ 1.5-2 लाखावरती बिलिंग आणून दिलेलं आहे. तेच 8 लाखाचं एकदा त्यांनी 35,000वरती कोरोना काळामध्ये माणूस मेलाय पण 8 लाख भरायला लावतात तर बॉडी देऊ, 8 लाखाचं 35,000वरती बिल आणून देणारी अशी कामं आपल्या याच्यातून खूप तगडी होतात. मी फक्त बोलतोय म्हणून नाही, 24/7 छत्रपती संभाजीनगरच्या टीमला इथल्या लोकांनी कधी आपत्कालीन, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असा, आमच्या गाडीला असा काहीतरी प्रॉब्लेम आलाय, अपघात झालाय, मेडिकल इमर्जन्सी आली आहे, आर्थिक सोडून तुमच्या गाडीला काहीतरी बनवायचंय, तिथं तुम्हाला व्यवस्था नाहीये राहायची, जेवणा खाण्याची व्यवस्था, हे सगळं काही ते उपलब्ध करून देतील. गाडीची पंक्चर काढायची, गाडी टो करायची, तुम्हाला राहायची सुविधा, हे सगळं निःशुल्क करतील. एवढी तगडी आपली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेटवर्किंग. नक्कीच बडे सर, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की मराठा उद्योजक लॉबी हा जो तुमचा ग्रुप आहे हा फक्त उद्योजक उभा करण्यासाठी नाहीये, तर त्या उद्योजकांना इतरही कुठल्या अडचणी आल्या, तुम्ही जर सांगितलं गाडीची अडचण आली किंवा इतर काही आलं, हे सर्व समाजासाठी सर्व समाजासाठी नाही, तेच सांगतोय आपत्कालीन मदत म्हणजे तुम्ही जे सांगितलं की पूर परिस्थिती जेव्हा कोल्हापूरला ओढवली होती त्यावेळेस सर्वात अगोदर कुणी जर पोहोचला असेल तर मराठा उद्योजक लॉबी त्या पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. खूप अभिनंदनीय काम आहेत की तुम्ही फक्त उद्योजक उभा नाही करत आहे तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा उभा करतायत. याबद्दल तुमचं सर्व आमच्या चॅनलवाल्याकडनं आणि सर्वांकडनं खूप खूप अभिनंदन. आणि ही खूप मोठं सामाजिक भान बडे सरांनी या ठिकाणी ठेवलंय आणि या टीमचा उपयोग काहीतरी समाजपूरक काम करण्यासाठी बडे सरांनी केलंय. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण आता बघतोय समाजामध्ये तर हे जे काही तरुण व्यक्ती आता उद्योजक बनू पाहतायत की त्यांना बनायचंय उद्योजक, तर त्यांना जर तुमच्या टीमला, तुमच्या ग्रुपला जॉईन व्हायचंय तर त्यांना काय करावं लागेल, काय प्रोसेस करावं लागेल त्यांना? आपण आता आपले काही ऍडमिन्स आहेत, त्या ऍडमिनचे नंबर आपले जे आहेत चॅनलचे ओनर, त्यांना मी ते नंबर देईल, तिथे ते आपण ते रन करतील. त्यांना त्यांच्या शाळेचा दाखला, कंपल्सरी शाळेचा दाखला ज्याच्यावरती मराठा असं मेन्शन असेल आणि आधार कार्ड, या 2 गोष्टी, म्हणजे ते मराठा आहेत याची त्याची ओळख असली पाहिजे. आपत्कालीन मदतीसाठी तुमचा शाळेचा दाखला नको आणि आम्हाला राष्ट्रीयत्व नको, फक्त कॉल करा, अशी आपत्कालीन मदत हवी आहे, तुम्ही आम्हाला कॉल करा. पण ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचंय तर तुम्हाला मराठा असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. 100%. तुम्हाला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला फक्त लॉबीसाठी काम करावं लागेल. तुम्हाला कोणत्याही पक्षाचं जबाबदारी घेऊ शकत नाही, म्हणजे राजकीय व्यक्ती याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. पर्टिक्युलर तुम्ही ऍज अ मेंबर म्हणून नेहमी येऊ शकता, हा, पण सहकारी म्हणून तुम्ही काम करू शकत नाही. अच्छा, एक तर तुम्ही राजकीय काम करा किंवा तुम्ही लॉबीचं काम करा. कारण लॉबीचा सदस्य होऊ शकतो ऍज अ सदस्य, राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि ते लॉबीचा सदस्य होऊ शकतो, काम करू शकत नाही, प्रशासक म्हणून काम करू शकत नाही. कारण की काम करू शकत. मराठा उद्योजक लॉबी कोणत्याही पक्षाला समर्थन अथवा विरोध
या दोन्ही गोष्टींना आपण कोणत्याही गोष्टीला करत नाही. ज्यांचं काम चांगलं असतं ते प्रत्येक आपल्या आपल्या मनाने आपल्याला त्यांनी करत असतो. पण लॉबी तटस्थ भूमिकेमध्ये असते. प्रत्येक पक्ष आमच्यासाठी सारखा आहे आणि प्रत्येक नेते आमच्यासाठी. आम्हाला बऱ्याच वेळा अनुभव आलेत. बऱ्याच नेत्यांनी आपल्या ज्या ज्या वेळेस लोकांच्या अडचणी आलेल्या आहेत त्या वेळेला लोकांनी आपल्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आत्ताच सांगायला पाहिजे तर गेल्या 1.5 वर्षापूर्वी आपल्या नवी मुंबईच्या टीमची बस दरीमध्ये कोसळली होती. थोडक्यात जाता वाचली होती. भरत गोगावले यांनी 1:30 वाजता तिथे सहकार्य पाठवून त्यांनी राहायचे सोयीपासून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तिथले सरपंच होते, त्यांनी त्यांना खूप सहकार्य केलं होतं. आपल्याला आपल्या कोणत्या व्यक्ती आपल्याला कधी कामाला येईल त्यामुळं आपण ना कुणाचा विरोध करतो. पहिल्यापासून आपण व्यावसायिक आहोत. बरोबर. आपल्याला कोणत्याही पक्षाशी देणं घेणं नाही, कोणत्याही जाती धर्माशी काही आपल्याला द्वेष नाही किंवा वाईट नाही. आपल्याला फक्त मोठं व्हायचंय आणि अनेकांना मोठं करायचंय या दृष्टीतून आपण काम करतो. नक्कीच आत्ताच बडे सरांनी सांगितलं की कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वांना याच्या प्रशासकीय कामामध्ये ते घेत नसतात, परंतु ते सदस्य बनू शकतात. खूप चांगलं काम आहे बडे सर. मोठे मोठे उद्योजक तुम्ही घडवलेत. यातलं एखादं तुम्हाला उदाहरण सांगता येईल का की तुम्ही आज सांगू शकता, अभिमानाने सांगू शकता की हा उद्योजक छोटा उद्योजक होता, आज रोजी आमच्या ग्रुपमुळं, आमच्या या टीममुळं आज उद्योग भरभराटीला गेलाय, असं काही उदाहरण आहेत का आपल्याकडे? आता पहिलं मी तुम्हाला शिवरायूचं सांगितलं. बघा मी तुम्हाला काय म्हणतोय की जे आता घरातून विक्री करणारे लोक असे असंख्य आहेत की ज्या लोकांनी आपलं साम्राज्य खूप मोठं केलंय. आमच्या सोबतचे सहकारी चिंतेश्वर देवले, ठीक आहे, आज ती व्यक्ती जर तुम्ही बघाल तर ॲक्वागार्ड मध्ये साधारणतः 2017 पर्यंत जॉब करत होती. आजच्या घडीला त्यांचं रिअल इस्टेटमध्ये चांगली विक्री आणि खरेदी नाशिकमध्ये आहे. स्वतःचा फ्लॅट, स्वतःचं सगळं काही त्यांनी बरंच काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि आमच्या संभाजीनगरमध्ये पण आहेत. त्यांनी आजच मला किस्सा सांगितला की मागच्या वर्षी त्यांनी खूप मोठा लॉस सहन केला होता. ठीक आहे. आणि त्यांनी या एका वर्षामध्ये लॉबीच्या मागच्या वर्धापनला म्हणजे 2024च्या वर्धापनला आला, तिथून काहीतरी त्यांनी शिकलं आणि 8 करोडचं टर्नओव्हर त्यांनी एका वर्षामध्ये क्रॉस केला. त्यांचं नाव आहे साळुंके सर. ते याच्यामध्ये काम करतात मेडिकल फील्डमध्ये. तर उदाहरणं तुम्हाला पराग पाटील आत्महत्याच्या डोक्यामध्ये याच्यामध्ये होतात, लोकल लोकांनी त्रास दिला होता. आज त्यांच्या 150 शाखा आहेत गेल्या 2 वर्षामध्ये. आणि आत्ताच त्यांनी नवीन कार्ट ओपन केलाय. त्यांनी असंही सांगितलं की तुम्हाला जर याच्या वेळेस कुंभमेळ्याच्या वेळेस नाशिकमध्ये काही करायचं असेल, त्यांना काही कार्डची परमिशन पण तिथे मिळते. तुम्हाला जर कुंभमेळ्यासाठी काही परमिशन हव्या असतील तर आम्ही सहकार्य करू. नक्कीच बडे सर. अजून मला असं विचारायचं की तुम्ही हा जे काही नेटवर्क उभा केलंय, या नेटवर्कचा उपयोग एकमेकांना उद्योजकांना होत असतो, बरोबर, परंतु या व्यतिरिक्त यांची उद्योजकतीय मानसिकता वाढावी आणि यांच्यामध्ये उद्योजकीय गुण यावेत यासाठी तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे असं काही पार्ट घेतात का? नक्कीच. आम्ही आधी पण, याच्या आधी पण आणि आता पण अतुल राजुरी सर म्हणून आहेत आमचे, बिझनेस जत्रा ते चालवतात. बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये त्यांना लोक ओळखतात. ठीक आहे. त्यांना बोलवून आम्ही काही सेशन्स घेतलेत. आणि आता इथून पुढे बघा, इथून मागे काय केलंय, पण छत्रपती संभाजीनगरसाठी आपण काय करू शकतो. पहिल्यांदा एम्प्लॉई मॅनेजमेंट, जे व्यवसाय ज्यांचे सेटल आहेत, एम्प्लॉई मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यासाठी आपण पर्टिक्युलर एखादी व्यक्ती आणून तुम्ही एम्प्लॉई कसे मॅनेजमेंट करू शकता. अकाउंट मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई मॅनेजमेंट या 2 गोष्टी बघा. व्यवसाय करणं आपल्या ठिकाणचं, पण अकाउंट आणि एम्प्लॉई मॅनेजमेंट याच्यावरती आपण लवकरच काही गोष्टी इथे आपण घडवणार. मला काय म्हणायचं, आपण असंही करू शकतो की तुमचा जो ग्रुप आहे, समजा संभाजीनगरमध्ये किती लोकांचा ग्रुप असेल आपला? साधारणतः 1600 लोकांचा फक्त शहरामध्ये ग्रुप आहे. फक्त शहर, 1600 व्यावसायिक आहेत आपल्याकडे. नाही, व्यावसायिक त्याच्यातले साधारणतः 180 ते 200 व्यावसायिक. इतर लोक हे तुमचे ग्राहक आहेत ना, ग्राहक वर्गाशिवाय काम होऊ शकतात. तर 110 जी लोक तुमची 160 170 160 जी लोक आहेत, तर यांच्यापैकीच एखादा चांगला सक्सेसफुल बिझनेसमॅन जो असेल तो या 150 लोकांना काही ट्रेनिंग देऊ शकतो, असं काही आपण केलं का? असं विचार केला का आपण? आता काय होतं माहितीये का, बऱ्याच व्यावसायिकांचा असा प्रॉब्लेम येतो की स्टेज डेअरिंग त्याच्यामध्ये नाही. बरोबर. ठीक आहे. आता मी अरबो खरबो लोकांचे बघितले की इकडं पण काहीतरी त्यांचं लोंढे पाटील काहीतरी नाव आहे, त्यांचं खूप मोठं नाव. तो माणूस खूप साधारण. ठीक आहे. जे मोठे व्यावसायिक असतात ना, त्यांना तुम्ही बघितलं तर 100 पैकी 99 वेळा ते स्टेजवरती यायचं नावच घेत. पण तुम्ही जो कल्पना सांगितली तर आता यशस्वी होण्यापेक्षा 4-5 वेळा अपयशी ठरून कोण यशस्वी झालाय यांना आपण बोलून पुढच्या कार्यक्रमामध्ये त्यांना त्यांची जी पायऱ्या होत्या त्या सांगितलं. त्यांचा जो प्रवास आहे
तो प्रवास जर बाकी ग्रुप मेंबर्सला सांगितला तो त्यांच्यासाठी- आणि माझ्या व्यवसायात मी कशा खाचखळे खाल्ले, मी कसं शिकलो, मी आज इथपर्यंत कसं आलो, हे बाकी लोकांनाही या गोष्टीचा फायदा होईल अगदीच आणि आपला ग्रुप अजून पुढे जाईल आणि त्याच्यामध्ये प्रगती होत राहील, नक्कीच. असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटलं. नक्कीच नक्कीच. अजून हे सगळं बोलता बोलता एक गोष्ट राहून गेली की सर तुम्ही मूळचे कुठले आहेत आणि तुमचं शिक्षण काय झालं आणि 2017 पूर्वी आपण काय करत होता? मी मूळचा पारनेर तालुका, जिल्हा अहिल्यानगर, वडनेर हवेली माझं गाव आहे. अच्छा. पण माझं आयुष्य उल्हासनगर, ठाणे जिल्हा इथं गेलेलं आहे. जीन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि डाईंग प्लांट ऑलरेडी माझ्या वडिलांपासून चालू होते. माझे मोठे बंधू अजूनही ते सांभाळतात. मी आता गेल्या 5 वर्षापासून सोशल मीडिया मॅनेजमेंट, माझ्याकडे काही कंपन्या फिक्स आहेत आत्ताच्या गेल्या 3 वर्षापासून, ज्यांचं सोशल मीडिया मॅनेजमेंटची कामं मी पाहतो. अच्छा. त्यांचं वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, त्यांचं ॲप डेव्हलपमेंट असेल. आपल्याला आपलं माहिती आहे की आपला हा ध्येय आहे, तर त्या एक मी पर्टिक्युलर एरिया पकडला, त्यांच्यापुरतंच ते कामं करतो. त्याच्या व्यतिरिक्त शेतीकडे मी गेल्या 2 वर्षापासून लक्ष घालतो. अच्छा. माझं काही ड्रीम्स आहेत शेतीला घेऊन, काहीतरी माझं युनिक त्याच्यामध्ये काही करायचं आहे. म्हणजे आता म्हणतात ना की पाण्यामध्ये उतरायच्या आधी आपल्याला पाण्याची खोली माहिती असली पाहिजे. बरोबर. गेल्या 1.5 वर्षापासून स्वतः बाऱ्यावरती उभं राहण्यापासून औषध मारेपर्यंतचे सगळे कामं मी करतोय. कारण की हॉटेल व्यवसाय आणि शेती व्यवसाय हे 2 व्यवसाय असे आहेत की तुमचा कामगार नाही आला तर तुम्ही थांबता. बरोबर आहे. तर काही गोष्टी मला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. माझं काही मोठे प्लॅनिंग्स आहेत त्याला घेऊन, तर त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये ते पुढे कळलंच. आणखी एक आहे की मी आजच्या घडीला एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलोय किंवा अशा गोष्टींपर्यंत पोहोचलोय, मिठाईवाला असू द्या, बेकर्समध्ये असू द्या, डेअरीमध्ये असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नावाजलेले लोक आहेत. 100 रुपयापासून 10,000 करोडचा टर्नओव्हर करणारी आपली बांधव आहेत. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला नसाल तर तुम्ही लॉबीला या, लॉबीला जॉईंट व्हा. तुम्ही 5 लाख लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय, एखादा प्रोडक्ट, सर्व्हिस जर चांगली असेल, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. ही तुम्हाला मी हमीने खात्री देतो, म्हणजे खात्री सांगू शकतो. फक्त तुम्हाला ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. बरोबर. आता ही जी उद्योजक लॉबी आहे आपली, ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे का आपली? संपूर्ण सगळ्या महाराष्ट्र, जिल्ह्यामध्ये? सुरत असेल, महाराष्ट्र असेल, सुरत असेल, गोवा असेल, इथपर्यंत आपण पोहोचलोय. भारताच्या बाहेर पण आपले सदस्य काही आहेत. सदस्य असतील. ठीक आहे. नायजेरिया असेल, बरोबर. ऑस्ट्रेलिया असेल, लंडन, युके मध्ये असेल. युके मधल्या 2 ताई आहेत माझ्या संपर्कामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त नाही म्हटलं तरी साधारणतः 300 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आपल्याशी कनेक्टेड आहेत. अच्छा. PSI असेल, IPS, म्हणजे जवळजवळ सरकारी अधिकारी आपल्याशी बरेचसे कनेक्टेड आहेत. अच्छा. बऱ्याच कामांसाठी ते आपल्याला कॉल करतात. त्यामुळे लॉबी कुठं नाहीये हा प्रश्न, असं एक गाव नाही जिथं लॉबीचं नाव प्रत्येक नाहीये. ठिकाणी. तुम्ही आपत्कालीन मदत केल्यावरती मी तुम्हाला शाश्वतीने सांगू शकतो की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्यापर्यंत मदत पोहोचेल. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असू द्या. अजून असं मला विचारायचं आहे की समजा उदाहरणार्थ मराठा समाजातील एक गरीब तरुण आहे, त्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्याकडे जे भागभांडवल पाहिजे ते भागभांडवलची पूर्तता नाहीये त्याच्याकडे, तर अशा वेळेस आपण काही मदत करू शकतो का त्यांना आर्थिक स्वरूपात? त्याच्यासाठी आपण काय करू शकतो मी तुम्हाला एक सांगतो. आर्थिक मदत करणं हा व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा दुर्गुण असू शकतो. अच्छा. त्याला कधी पुढे गरज लागली तर आपण करू शकतो. पण त्याचा सिबिल ओके असेल, त्याचा प्रॉब्लेम ओके असेल, तर आपल्याकडं संजय तांबे पाटील असतील, आणखी काही लोक असे आहेत ज्यांच्या थ्रू त्यांना 10 लाखाचं कोणतंही गॅरंटी न देता आपण त्यांना लोन, CMGP असेल त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आपल्या महामंडळासाठी तुम्ही काही मदत करता का? अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहेत ते कर्ज मिळण्यासाठी आपण काही मदत करतात का? आपण त्यांना कर्ज मिळून, त्यांचा सिबिल स्कोर जर चांगला असेल, त्यांचं मी म्हणतो पैसे बॅक काही देण्यासाठी नसू दे, सिबिल चांगला असेल आणि त्यांच्या बँकेमध्ये ऍटलीस्ट 2-4 हजार 5,000 कंटिन्यू बॅलन्स असेल, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. मुलांना मी सांगेल की त्या गोष्टीची तरी ऍटलीस्ट पूर्तता ठेवा की तुम्ही 100-200 तुमचं अकाउंट येऊन नका. बरोबर. असं. हा, नक्कीच. आणखी एक तुम्हाला मी महत्वाचं सांगू शकतो. नेवासेमधील आत्ता एक दुकानाला पूर्णपणे आग लागली आणि पूर्ण सगळं काही त्यांचं फर्निचर दुकान. फर्निचरचं दुकान, आणि अवघ्या एका दिवसामध्ये ऍडमिन टीमने 70,000 रुपये जमा केले त्यांना देण्यासाठी. भरत गोगावले आले होते, त्यांनी 30,000 रुपये दिले. असे 1 लाख वरती काहीतरी रुपये मिळून त्यांना धनादेश आपण त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. बघा, आपत्कालीन मदत आली तर आपल्याला जे शक्य होऊ शकतं, आर्थिक मदत दरवेळेस आपण सहकार्य शक्य नाही करू शकत. ज्यावेळेस आपल्याकडून शक्य आहे त्यावेळेस आपण शक्य करू शकतो. ज्याला खरंच गरज आहे काहीतरी आपण असं करू शकतो. कारण की एकदा आर्थिक मदतीचं म्हटलं तर अशी एकही व्यक्ती नाही ज्याला आर्थिक मदतीची गरज नाही. तुम्ही असेल, मी असेल, समोरचे जे आपले प्रेक्षक मंडळ आहे, प्रत्येकाला आर्थिक मदतीची गरज. पण तुमच्या व्यवसायाला ग्राहक आणून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. फक्त तुम्ही तुमची सर्व्हिस सांभाळा. आणि जाता जाता तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो.
त्या ऑलरेडी आपण 2 प्रशिक्षण केंद्र शिबिर घेतलेले आहेत आणि मराठा उद्योजक लॉबीचा पुढच्या 2 वर्षातला प्रवास अशा पद्धतीने असणार आहे की मराठा समाजातील मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र नाममात्र म्हणजे शुल्कामध्ये त्यांची राहायची सुविधा, त्यांचं ते 2-4 दिवसाचं जे काही प्रशिक्षण असेल, प्रशिक्षण शाळा सुरू करायचा प्रयत्न आहे. आपण सरकारशी म्हणजे इथल्या यंत्रणेशी आपली चर्चा चालू आहे. त्यांच्याकडून काही सहकार्य मिळालं तर शक्य तर ठीक आहे, नाही मिळालं तर आपण आपल्या पदराने जिथे जिथे कुठे हॉल मिळते तिथे प्रशिक्षण केंद्र, ऑलरेडी 2 प्रशिक्षण केंद्र आपले झालेत महिलांचे. अच्छा, म्हणजे प्रशिक्षण केंद्र आपण स्थापन करणार आहेत का? स्थापन करत आहोत आपण लवकरच. म्हणजे ज्यांना व्यवसाय फ्री मध्ये देणार का? फ्री मध्ये देणार किंवा मग त्या टायमाला जर नाममात्र शुल्क असेल 200-300 रुपये जेवणा खाण्यासकट तर ते आपल्याला करावं लागेल. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण देणारे पण तयार करावे लागतील आहेत ना त्या फील्डचे? आपल्याकडे प्रशिक्षण देणाऱ्यांची जर संख्या पाहिजे तर किमान 1000 पेक्षा जास्त आहे. अच्छा. व्यावसायिक आपल्याकडे केवळ व्यावसायिक 50,000 पेक्षा जास्त मोठा आकडा आहे. ठीक आहे, आपण त्यांनाच पाणीपुरी क्षेत्रामध्ये कुणाला यायचं असेल तर इंद्रायणी पाणीपुरी म्हणून आहेत, ते लोक पूर्ण प्रशिक्षणापासून सगळं काही करतात आणि खूप कमी बजेटमध्ये. हा सगळ्यात रनिंग रोज तुम्हाला 1000 रुपये देऊन जाणारा व्यवसाय आहे. बरोबर. आता बघा, तुम्ही एक प्रश्न मांडला, थोडस जाता जाता वेळ घेतोय तुमचा त्यामुळं सॉरी, क्षमा असावी, पण तुर्तास जाता जाता मी एक चांगला संदेश देऊ इच्छितो. पाणीपुरी रोज 1000 रुपये देणारा व्यवसाय इंद्रायणी पाणीपुरी म्हणून नाशिकचे आमचे मेंबर्स आहेत. त्यांनी ओ भैया पाणीपुरी दो ना, नाही दादा एक पाणीपुरी प्लेट द्या ना, या शब्दाला गेल्या 5 वर्षामध्ये असं गाजवले की आपल्या लोकांनी बऱ्यापैकी पाणीपुरीचे सेंटर्स चालू केलेत. हा व्यवसाय असा आहे की तुम्हाला अवघ्या 5-10 हजारामध्ये, आणि जर तुम्ही 5-10 हजार रुपये करू शकत नसाल तर तुम्ही व्यवसाय करावा नाही असं माझं वैयक्तिक मत. म्हणजे 10 हजारामध्ये ज्यांची खरंच तेवढी हे नाहीये तेवढे पैसे लावायचे, 10 हजारच्या व्यवसायामध्ये तुम्ही 10,000 रुपये लावून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्या इंद्रायणीच्या त्या दादांना आपण विनंती करू शकतो की दादा तुम्ही जर उदाहरण देतोय 100 रुपये शुल्क घेतायत तर या व्यक्तीकडून 10 रुपये घ्या, 90 रुपये लॉबीसाठी यांच्यासाठी ज्यांची खरंच हे नाही, 10 रुपये घेणं गरजेचं. बरोबर, कारण ते किंमत राहत नाही ना. पैसे घेतल्याशिवाय आपण फ्रीमध्ये जर प्रशिक्षण दिलं तर त्याची किंमत ते ठेवत नाही. आणखी जाता जाता तुम्हाला आणखी आपले ग्रुपचे ऍडमिन आहेत त्यांचं जे क्लासेस आहेत त्या क्लासेसवाल्यांनी असं सांगितलं की ज्यांच्यावर डोक्यावरती म्हणजे लॉबीतून काय मिळालं, डोक्यावरती वडिलांचं छत्र नाहीये, महिला जी मुलगी असेल मुलगा असेल त्यांना त्यांच्या 10वी-11वीच्या क्लास 11वी-12वीच्या क्लासला अवघ्या 10 हजारामध्ये ऍडमिशन मिळणार आहे 80 हजाराच्या ऐवजी. मग लॉबीमुळे काय मिळालं, लॉबीमुळे लोकांना हे सगळं काही सहकार्य समाजकार्य करायची प्रेरणा मिळते आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचायची. धन्यवाद. तुम्ही आज इतकं सगळं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि समाजासाठी उपयोगी अशा गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.